सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आहे 15 ऑगस्ट, म्हणजेच आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्य दिन. आणि शुभण्याला काय स्कूल नव्हती, सुट्टी होती. तर त्यांना जे स्वातंत्र्य दिनाचा जो कार्यक्रम आहे स्कूलमधला, तर तो ऑनलाईन अटेंड करायचा होता. तर त्याच्यामुळे तिला छान असं मी तयार केलं होतं. आणि कसं ज्या मोठ्या मोठ्या स्कूल असतात ना, तिथे शक्यतो लहान मुलांना ते अलाउड नाही करत. ज्या काही गोष्टी असतात त्यांच्या ऑनलाईन असतात किंवा मग सुट्ट्या देतात ते. जे कॉलेजची मुलं असतात किंवा शिक्षक असतात तेच फक्त जातात. तर शिवण्याला छान तयार केलं, तर म्हणून सर्वज्ञाला सुद्धा तयार व्हायचं होतं. दोघींना मस्त तयार केलं, थोडेफार फोटो वगैरे काढले. शिवण्या तिला शिकवत होती की सलामी वगैरे कशी द्यायची, असं त्या दोघींचं चाललं होतं. त्याच्यानंतर शिवण्या बसली होती अभ्यास करायला. अभ्यास म्हणजे तिला ड्रॉइंग करायची होती. आणि सर्वज्ञ होती माझ्यापाशी की आई व्हिडिओ काढते, तर तिचं लक्ष सगळं व्हिडिओमध्येच होतं. आणि त्याच्यानंतर तिला पण अभ्यास करायचा होता, पण आमची दीदी काही तिला कलर देत नाही. दीदी देते ते फक्त पेन्सिल आणि इरेजर. आता मी पण छान अशी मस्त तयार झाली होती. मी अशी लूज वेणी घातली होती आणि ह्या वेणीची जी स्टाईल आहे ना, ती खूप जुनी आहे खूप. ज्यांची जास्त मोठी केस आहेत ना, त्यांना अशी वेणी खरंच खूप छान दिसते आणि मला तर खूप आवडते. लांब केस सुद्धा आवडतात, पण हेअर फॉलच इतका होतो ना, त्यामुळे जास्त वाढवायला पण नको वाटतं, त्यामुळे कट करते. त्याच्यानंतर बाबा वगैरे तर नाश्ता करून गेले होते खाली ऑलरेडी. त्याच्यानंतर माझा भाऊ आला होता, जो की आमच्या शेतातला गावाकडचा वानवळा घेऊन. हे बघा डाळिंब, त्याच्यासोबत त्यांनी 2 मुंगळे पण आणले होते बॉक्समध्ये भरून. तर हे आहेत म्हणजे माझ्या चुलत्याच्या शेतातले डाळिंब आहेत हे. आणि तो खास डाळिंब द्यायसाठी आला होता पुण्याला, कारण त्याला पण सॅटर्डे संडे सुट्टी होती त्याच्यामुळं. 15 ऑगस्टची आणि त्याच्यानंतर मग रविवार येणार होता उद्या, त्यामुळं. तर आता मामा बॉक्स तर घेऊन आलाय, मग ह्यांना काही दम निघत नव्हता, आई काय आणले बघू. आणि त्यांना माहित होते की मामा येणार आहे डाळिंब घेऊन, म्हणून यांचं चाललं होतं. आता इथं व्हिडिओ शिवण्य शूट घेते आणि सर्वज्ञाची मिठी, कारण आम्हाला सगळ्यांना डाळिंब खूप जास्त आवडतात. आणि त्याने डाळिंब आणि पेरू दोन्ही पण आणलं होतं. आता मी काढतच होते, तोपर्यंत आमच्या समोरच्या ताई आल्या होत्या ताट घेऊन. आता दरवाजाला लॉक असतं, त्याच्यामुळे त्या सर्वज्ञाला ती उघडता नाही येत, कारण तीच सारखी बाहेर पडते, म्हणून आम्ही शक्यतो दरवाजा लॉक करून ठेवतो. कडी लावली तर तिला उघडून जाता येते, आणि मग ती काय करते, सायकल वगैरे घेऊन तिकडे लिफ्टकडे जाते, म्हणून मग दरवाजाला लॉक असतं. त्याच्यानंतर मस्त त्यांनी मिसळ दिली होती. एकदम गरमागरम आणि झणझणीत अशी मिसळ होती. तर आमच्या बाबूला काही मिसळ बघून दम निघत नाहीये, राहुलं नाहीये. आणि असे आमची नाश्त्याची वेळ झाली होती, त्याच्यामुळे मग तिने लगेच खायला घेतलं. आणि मी आपलं बॉक्स रिकामं करायचं बघत होते, बाबा काय काय दिले काय काय नाही. आणि उत्सुकता असते ना, म्हणजे गावाकडं जर कोण आलं तर की काय पाटले काय, म्हणजे शक्यतो भाज्या फळं असंच काहीतरी असतं. बाकी गावाकडून काही इतर गोष्टी येत नाहीयेत, पण त्याचीच खूप जास्त उत्सुकता असते ना. आणि हे जे आहे ना, ते ऑर्गॅनिक तर नाही म्हणता येणार, कारण या बागेला सुद्धा फवारण्या वगैरे केलेल्या असतात. पण जे ताजं असतं ना, की बाबा शेतातलं काल तोडले आणि आज आपल्याकडे आले, त्याची जी चव असते ना, ती खरंच खूप वेगळी असते. म्हणजे आपण इथं विकत घेऊन तर खातोच, पण त्याच्यापेक्षा जे गावाकडच्या गोष्टी असतात त्याची चव वेगळी असते. म्हणजे एकतर वातावरणाचा फरक पडतो, आणि महत्वाचं म्हणजे पाण्याचा सुद्धा फरक पडतो बरं का फळांमध्ये. तर त्याच्यामुळे तर मस्त या दोघींचं चाललं होतं मिसळ खायचं काम, नाश्ता करायचं. तर हे सगळे पेरू, शेवग्याच्या शेंगा, डाळिंब, अजून कडीपत्ता वगैरे अशा भाजीपाला तिने दिला होता. आणि पेरू तर बघा कसले भारी दिसतात. म्हणजे हे सगळं ताजं आहे, काल तोडलेलं आणि आज लगेच माझ्याकडे आलंय ते, त्याच्यामुळे. आणि डाळिंब म्हणाल तर एक नंबर माल निघाले बरं का डाळिंबाचा, काही विषयच नाही. तर आणलं होतं, तर लगेच आता आमच्या सर्वज्ञाला खायचं होतं. आई मला कट करून दे. तिला माहित नव्हतं की डाळिंब कट करून खातात का सोलून खातात, कारण ती खायची लहान होती तेव्हा. पण जास्त करून ते पेरू खातात, डाळिंब एवढं काही आम्ही पण आणत नाहीये. आणलं तर काय एखाद दुसरं खातात, आणि मग नंतर ते वाटवं करतात ना, त्याच्यामुळे जास्त आणत नाहीये. पण आता आणलं होतं तर तिला बघायचं होतं ते कसं आहे, वाव म्हणत होती ती. म्हणजे तिनं मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं होतं, त्याच्यामुळे तिला माहित झालं की बाबा हेच आणणार आहे. त्याच्यामुळे मग मस्त असं सोलून दिलं. शिवण्या सर्वज्ञ दोघींनी पण खाल्लं. आणि मग मी त्याला चहा पाणी वगैरे केलं, नंतर त्याला भगर करून दिली, त्याचा शनिवार होता म्हणून. शाबू तर काही भिजत घालायचं माझ्या लक्षात नव्हतं, तर आईने सकाळी कॉल केलेला बरं का की त्याचा शनिवार आहे म्हणून, पण माझ्या काही लक्षात राहिलं नाही. नंतर आता आम्हाला जेवणासाठी माझ्या चालल्या होत्या मस्त भाकरी बनवायच्या, आणि मला खरंच छान भाकरी येतात बरं का, मस्त अगदी टम्म फुगतात भाकरी सुद्धा. तर थोड्या भाकरी करून घेतल्या, ज्वारीच्या भाकरी. आणि त्याच्यासोबत बनवणार आहे मस्त अशी झणझणीत बाजार आमटी. आणि सुट्टी दिवशीच ना शक्यतो आम्ही चपातीपेक्षा भाकरीला जास्त प्राधान्य देतो, कारण भाकरी आम्हाला सगळ्यांना चौघांना पण खूप जास्त आवडते. आणि बघा मस्त अशी झणझणीत बाजार आमटी. अरे ह्याचं तेल कुठे गेलं? आहे, भाजी उकळते त्याच्यामुळे कट सगळा साईडला गेलाय आणि भाजीला फेस आलाय. आणि ही रेडीमेड प्रेमिक्सची बाजार आमटी मी बनवली, डाळी वगैरे वापरून नाही बनवत. मस्त असं झटपट होतं, आणि खायला तर मग काय एकदम बेस्टच. तर मस्त अशी आमटी झाली होती. आता इथं बाबांचं आमच्या चाललं होतं काम,
सुट्टी जरी असली ना तरी साहेबांची आमच्या कामं कधी संपत नाहीयेत बरं का. घरी असले ना की कंटिन्यू लॅपटॉप समोरच असतो. आता हिचं काय चाललंय बघा. शेंगा नाही ग, असं नाही, असं असं म्हणायचं. माझं नीट म्हण, नीट अजून एकदा. हा, आता इथं काय झालं तर आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि बाजार आमटी सोबत शक्यतो आम्ही मकाच्या भाकरी खातो ना, आणि शिवण्याला सुद्धा तीच आवडते. तर शिवण्या म्हणत होती की आई मला व्हाईट कलरची नको, मला येलो कलरची भाकरी पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे, आपल्या बाबांच्या शेतात आपण लावूया आणि मग आपण मका लावूया आणि मग भाकरी खाऊया. मी असं म्हणलं नाही तोपर्यंत मॅडमने आमच्या सुरू केलं की माझा बाप शेतकरी. आणि ही जी अशी गाणी आहेत ना, जुन्या मराठी कविता वगैरे ज्या आम्हाला होत्या त्या मी शिवण्याला शिकवते आणि शिवण्या सर्वज्ञाला शिकवते. जेवण वगैरे झाले आमचं, माझी बऱ्यापैकी कामं सुद्धा आवरून झालेत बरं का. आणि आम्हाला जायचं होतं बाहेर, शिवण्याला थोड्याशा डेली यूजच्या पॅन्ट आणायच्या होत्या. मला सांगितलं आवर म्हणून, आणि हे तिघंजण जाऊन निवांत झोपलेत घरात. माझी तर कामं वगैरे सगळे आवरून झालेत. आता मी बसले वाट बघत हे कधी उठतायत म्हणून. तसं तर मला गव्हाचं दळण पण करायचं आहे बरं का, पण आता उठेपर्यंत होते नाही होते. पण जायचं म्हटलं कारण आता पाऊस उघडलाय आणि थोड्या वेळाने नंतर परत पाऊस येतो अजून. म्हणजे पाऊस आला ना की मग कुठं बाहेरच पडता येत नाही. आणि आमच्या इथले रस्ते म्हणजे ना, काय विचारू नका. ते गाडीवर जाण्यापेक्षा असं वाटतं चालत जाऊन आलेलं बरं, इतकं विचित्र होते. रस्त्याची कामं चालत त्यामुळे अर्धवट तिथंच पडून येते. बाकीचं काय म्हणजे अर्धी झाले तर अर्धी कामं तशीच पडून येते. त्यामुळे ट्रॅफिक होतं, किचकिच तर खूप होते. सगळी माती चिखल गाड्या घसरतात आणि सिंगल रस्ता असल्यामुळे मग गर्दी तर खूप होते. शनिवार रविवार तर खूप जाम गर्दी असते, जाम. चला आता कधी उठतायत काय माहिती, उठल्यानंतर मग जाते बाहेर, जाणार आहे बाहेर. तो सुद्धा व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. चला व्हिडिओ कंटिन्यू करा. हे काय उठायचं नाव घेत नव्हते, म्हणलं तर आपल्या आपल्या कामाला लागावं. तर सगळी किचन वगैरे एकदम क्लीन करून घेतलं, भांडी घासून घेतली. कारण किचन ओटा आवरल्याशिवाय काही घर स्वच्छ वाटत नाहीये. आणि आजकाल ह्या पावसाच्या वातावरणामुळे ना, जर खरकटी भांडी वगैरे असतील ना तर लगेच चिलट होतात घरामध्ये आणि ती काही परत जात नाहीत. आता संध्याकाळच्या जेवणासाठी परत छोले वगैरे भिजू घातले, कारण म्हटलं आज सुट्टी तर पोरं वगैरे पण येतील जेवायला म्हणून. कारण आम्ही एवढे जण असाल तर मग जास्त लागेल ना भाजी, म्हणून छोले जेवढे होते तेवढे सगळे भिजत ठेवले. आणि म्हटलं आता तोपर्यंत आपली कामं करून घेऊया. थोडंसं बसले, अर्धा पाऊण तास मी व्हिडिओ एडिट केला आणि मग लगेचच आता मी दळण नीट करायला लागले. आणि तुम्हाला खरं सांगू का, हा दळण नीट करणं म्हणजे ना मला खरंच एक टास्क वाटतो, टास्क. आणि तुम्ही दळण कशाने मोजता माहिती का, मी तर माझ्याकडे हा कुकरचा डब्बा आहे ना, तर त्या डब्याने मोजते. म्हणजे एक डब्बा भरून घेतलं की 1 किलो होतं. पण तसं होत नाही बरं का, थोडंसं कमी जास्त होतं. पण तीच सवय लागली की कुकरच्या डब्याने दळण मोजून घ्यायचं. त्या गावाला कसं ते पायलीनं दळून आणतात, पण इथं कसं किलोवर असतं. म्हणजे तुम्ही किती जरी असेल तरी ते किलोवरच दळून देतात सिटीमध्ये. आणि जे गहू आहेत ना, तर ते आमच्या घरचे आहेत शेतातले. ते मोठ्या मशनीने केलेत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इतकी घाण आहे ना, म्हणजे एक 4-5 किलो जर दळण नीट करायचं म्हणलं ना तर मला 2-2.5 तास बसावं लागतं, इतका वेळ लागतो. आणि मी गव्हामधलं सगळं काढते, म्हणजे जे लेणं नेसणं वगैरे असतं ना ते पण मला नाही आवडत. त्याच्यामुळे मी सगळं नीट करत बसते. फक्त त्याच्यामध्ये गहूच असतात, ना सातू ना लेणं ना नेसणं असलं काहीच नसतं. त्याच्यामुळे खूप वेळ लागतो मला गहू नीट करायला. पण शेवटी आपलं घरचं ते घरचं शेतातलं असतं, त्याच्यामुळे ते पुरवणी सुद्धा येतं. आणि बऱ्यापैकी सारखी कोण ना कोण माणसं असतात, त्याच्यामुळे विकतच्या गोष्टी नाही पुरत. तर छान असं दळण वगैरे नीट करून झालं माझं. खूप वेळ गेला बरं का माझा, दिसते तुम्हाला थोडा व्हिडिओ, पण जवळजवळ 2 तास तर गेले माझे त्याच्यासाठी. नंतर बाबा उठले होते, चहाचा टाइम झालता आणि बाकी सगळे झोपले होते. माझा भाऊ पण झोपला होता, पोरी पण झोपल्या होत्या. मला आता दोघंच उठले, तर दोघांसाठी मस्त चहा बनवला मी. आणि असा वेळ जो आहे ना, तर तो कधी तरच मिळतो आम्हाला सुट्टी दिवशी निवांत बसून चहा प्यायला बरं का. नाहीतर रोजचं धकाधकीचं जीवन सुरूच असतं. तर आता चहा वगैरे पिऊन झाला होता, थोडा वेळ बसले आणि मी यांना म्हणले की आता दळण घेऊन या दळून. तर आता सर्वदा मागं लागली होती म्हणून हे घेऊन गेले तिला. आणि मी तोपर्यंत रवा भाजून ठेवला आणि पोरं आली होती म्हणून परत पोरांना मी चहा केला. म्हणजे अक्षय आले होते म्हणून अक्षयला मी चहा करत होते. तर तोपर्यंत मला कॉल आला आणि ह्याने म्हणजे एवढा मोठा कुटाणा करून ठेवला की काय विचारू नका. आता तुम्हाला दाखवतेच मी पुढं. आता मी अक्षय निघालो होतो खाली आणि म्हणजे मी शक्यतो कधी यांना दळण वगैरे असं आणायला सांगत नाही बरं का. माझं मी स्वतः जाऊन घेऊन येते. पण काय होतं, म्हटलं आज घरी इतकं काम पडलंय आणि सुट्टीचा दिवस आहे तर घेऊन येतील म्हणून मी यांना सांगितलं. आणि असंही फक्त एकच दळण होतं गव्हाचं. मी जर गेले असते तर मग बाकीची कामं राहिली असती. आणि आम्ही 5-6 जण जेवायला होतो, त्याच्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा होता. आणि मग तसं म्हणजे पीठ नव्हतं म्हणून म्हटलं दळण घेऊन या, नाहीतर मग माझं मी गेले असते. आता अक्षय आणि मी निघालो होतो खाली, तर यांनी दळणाची पिशवी गाडीवरनं खाली पडली होती आणि फुटून सगळं गहू सांडलं होतं. होतं ती पण गहू ओलं झालं होतं.
माहित नाही काय केलं, गहू सांडले ह्याचं वाईट नव्हतं वाटत मला, वाईट हेच वाटत होतं की मी 2-2.5 तास बसून एवढ्या कष्टाने गहू नीट केलेत आणि ते सांडलेत म्हणून. जाऊ दे म्हटलं आता काही, तशीच पिशवी उचलली, घरी घेऊन आले. घरी आले तोपर्यंत माऊली दादा आणि ओंकार दादा पण आला होता. हे गेले होते फिरायला बाहेर, कुठेतरी धबधबा बघायला. त्याच्यानंतर येताना मस्त असा रानमेवा आणला होता, जे की सीताफळं आणि ह्या कच्च्या चिंचा, आणि कुठेतरी त्यांना घरटं सापडलं होतं म्हणून ते घेऊन आले होते की मामी गॅलरीमध्ये बांधा म्हणून. आता त्याच्यानंतर चहा पाणी वगैरे सगळं झालं आमचं, भाज्या करून झाल्या, राईस झाला. आणि आज आमच्याकडे होता मस्त असं छोलेची भाजी, पुरी आणि जिरा राईसचा बेत. तर जास्त स्वयंपाक असल्यामुळं मग मी पटपट पुऱ्या लाटून दिल्या आणि ओंकारला म्हणलं पटकन तळून घ्या. आणि ओंकार दादा आमचा स्वयंपाक करण्यामध्ये एक्सपर्ट आहे बरं का. ओंकार दादाने पटपट सगळ्या पुऱ्या पुऱ्या अगदी छान तळून घेतल्या होत्या आणि पुऱ्या सुद्धा तेलकट झाल्या नव्हत्या. पुऱ्या तळताना फक्त त्याच्यामध्ये सॉरी, पुऱ्याचं पीठ भिजवताना फक्त त्याच्यामध्ये मीठ अगदी कमी घालायचं, थोडीशी साखर घालायची आणि थोडासा रवा घालायचा. साखर म्हणजे एक अर्धा चमचा, कलर छान येण्यासाठी. मीठ जर तुम्ही चपातीसारखं बरोबर घातलं तर पुऱ्या तेलकट होतात मिठामुळे, त्याच्यामुळे मीठ अगदी कमी वापरायचं. आता इकडं माझं काम चालू होतं तोपर्यंत या दोघींना जेवायला दिलं होतं मी. त्यांना स्टारवाल्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि दोघी मस्त हाताने जेवतात, त्याच्यामुळे ते काही टेन्शन राहत नाही. मग कोशिंबीर पण बनवली होती, मस्त पेरू डाळिंब होतं. सगळ्यांना जेवायला घेतलं बाहेर, कारण माझ्या भावाचा म्हणजे सोन्या नाव आहे त्याचं, तर त्याचा शनिवार होता. आणि आमचं टायमिंग कसं सिटीतलं 9-10 वाजता जेवतो आणि गावाला कसं 8 वाजता वगैरे जेवतात ना. 10 वाजता तर पहिला पहारा चालू असतो, झोपलेले असतात ते. मग काय आता इथं आलं की मग इथल्या रूलनुसारच राहायला लागतं आणि जास्त जण असले की मग वेळ पण लागतो ना स्वयंपाक करायला, कारण करणारी मी एकटीच आहे. तशी पोरं करू लागतात बरं का आल्यावर कामं. तर मस्त आमची सगळ्यांची अशी अंगत पंगत बसली होती, सगळ्यांनी छान जेवण करून घेतलं. तरी अक्षय दादा नव्हता, तो बाहेर गेलेला फ्रेंड सोबत. मस्त आम्ही जेवण वगैरे करून घेतलं. जेवण झाल्यानंतर मग मी सगळा पसारा आवरून घेतला, पण भांडे वगैरे घासले नाहीत, फक्त झाडून फरशी केलं. आणि मला बनवायचे होते लाडू, जे की दामट्याचे असतात ना, तर ते लाडू मी पहिल्यांदाच ट्राय करत होते, पण खरं सांगते तर खूप छान झाले होते. याची जी रेसिपी आहे तर ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी शेअर करेन तुमच्यासोबत, कारण मीच पहिल्यांदा बनवत होते, त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केलेला नाही याचा. पण छान झाले होते लाडू, एकदम मस्त. अगदी आपण शेवचे किंवा मोतीचूर लाडू बनवते ना, अगदी सेम तसेच झाले होते. त्या लाडू बनवत होते तोपर्यंत आमच्या समोरच्या ताईंच्यात ते ब्रह्मकमळ उमललं होतं, म्हणून त्यांनी हळदी कुंकाला बोलवलं. मग लाडू बांधून झाले की लगेच मी तिकडे गेले. आणि जी बाकीचा पसारा होता ना संध्याकाळचा, मी खरं सांगते काहीच आवरलं नाहीये. भांडी वगैरे खरकटं काढून पाठीमध्ये भरून ठेवली, किचन वटा आवरून घेतला आणि म्हणलं बघू सकाळी. तर शक्यतो तर मी किचन आवरून झोपते बरं का, पण ज्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी मला पण खूप जास्त कंटाळा येतो, त्याच्यामुळे मग थोडंसं माणूस म्हणजे रेस्ट करतं नाही का, असं जाऊ दे उद्या सुट्टीचं आहे असं होतं ते. तर मग सुट्टीच्या दिवशी असो किंवा आठवड्यातून 1-2दा आमचा असा मस्त तेल लावून मालिश करायचा प्रोग्राम असतोच. शिवण्या, सर्वज्ञा, बाबा सगळ्यांनाच मी छान तेल लावून मालिश करते, कारण शिवण्याला सुट्टी असते आणि दुसऱ्या दिवशी केस वगैरे धुवायला येतात, तिचे केस सुद्धा मोठे आहेत म्हणून. मग सगळ्यात आधी आमच्या बच्चूला करावं लागतं आणि हिला ना मालिश करून घ्यायला खूप जास्त आवडते. जसं दीदी वगैरे बसते ना खाली, तसं ती बसली होती. तर शिवण्याचं झाल्यानंतर सर्वज्ञाला पण छान तेल वगैरे लावून घेतलं आणि असा होता आमचा आजचा दिवस. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून.